एका विद्यार्थ्याच्या डोळ्यात करिअरची स्वप्न असायला हवी होती, पण काल त्याच डोळ्यांमध्ये अश्रुधुराचा धूर आणि अश्रू होते। आणि एका तरुणाच्या कपाळावर यशाचा घाम असायला हवा होता, तिथेच काल त्याच कपाळावर रक्त पाहायला मिळालं। काल दिल्लीच्या जंतर मंतरवर जे काही घडलं त्याने फक्त एक आंदोलन नाही तर देशभरात लोकशाही, शिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दल मोठे प्रश्न निर्माण केले। देशभरातील हजारो विद्यार्थी, पालक असतील, शिक्षक असतील आणि विविध क्षेत्रातल्या नागरिक एकाच मागणीसाठी एकत्र आले होते, ते म्हणजे नीट पेपर फुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा, जबाबदारी निश्चित करा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या। हे आंदोलन केवळ एका परीक्षेपुरतच मर्यादित होतं का? तर नाही। हा आवाज होता त्या लाखो विद्यार्थ्यांचा जे वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षांसाठी दिवस रात्र मेहनत घेत आहेत। आई वडील कर्ज काढून क्लासेस लावतात, स्वप्नांसाठी घरापासून दूर राहतात आणि एका कथित पेपर फुटीमुळे त्यांचं संपूर्ण भविष्य प्रश्नचिन्हात उभं राहतं। या आंदोलनाचं नेतृत्व कॉकरोच जनता पार्टी म्हणजे सीजेपी या युवकांच्या संघटनेने केलं। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत आमरण उपोषण सुरू केलं होतं। मात्र उपोषणाच्या 21व्या दिवशी त्यांना पोलिसांनी रुग्णालयात हलवल्यानंतर आंदोलनाला आणखी वेग आला। रविवारी सकाळी जंतर मंतरवर हजारो विद्यार्थी जमा झाले होते। मुसळधार पाऊस पडत होता, पण घोषणाबाजी काही थांबत नव्हती। एका बाजूला तिरंगा, देशभक्तीवर गाणी, विद्यार्थ्यांना अन्न पाणी देणारे स्वयंसेवक असतील, तर दुसऱ्या बाजूला संसदेकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर उभे असलेले बॅरिकेड्स, पोलीस आणि निमलष्करी दल। हे दृश्य अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण करत होतं की विद्यार्थी आणि पोलीस समोरासमोर का उभेत? आयोजक वारंवार विद्यार्थ्यांना एकच सांगत होते की कोणत्याही परिस्थितीत हिंसा करू नका, शांतता राखा। पण जेव्हा संसदेकडे मोर्चा निघाला तेव्हा आंदोलनकर्त्यांना एकामागून एक बॅरिकेड्स रोखण्यात आले। काही विद्यार्थी रस्त्यावर बसले, काहींनी तिरंगा फडकवत घोषणाबाजी पण केली, तर काही लहान गटांमध्ये संसदेकडे जाण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता। आणि इथूनच परिस्थिती चिघळण्यात आली। सोशल मीडियावर समोर आलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये आणि आंदोलनकर्त्यांच्या आरोपांमध्ये असा दावा करण्यात आला की पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रुधुराचा वापर केला आणि काही ठिकाणी दगडफेक झाल्याचाही आरोप करण्यात आलाय। यातील काही आरोपींची अधिकृत किंवा न्यायालयीन पुष्टी देखील झालेली नाहीये। मात्र घटनास्थळावरील अनेक व्हिडिओंमध्ये जखमी आंदोलनकर्ते पाहायला मिळतात। काहींच्या डोक्यातून रक्त वाहतंय, काही लंगडत चालतायत, तर काहींना त्यांच्या सहकाऱ्यांनी उचलून देखील वैद्यकीय मदतीसाठी नेलेलं आहे। पण या सगळ्यात सर्वात वेदनादायक दृश्य कोणतं होतं माहितीये? या सगळ्या प्रकरणात काही तरुणी ज्या मासिक पाळीच्या वेदना सहन करत होत्या, तीव्र उकाड्यात, मर्यादित सुविधा असताना पण आंदोलन सोडायला तयार नव्हत्या। त्यांच्या म्हणण्यानुसार हा लढा आमच्या भविष्याचा आहे। मात्र या सगळ्यात प्रश्न असा नाहीये की आंदोलन थांबवता येतं का? प्रश्न असा आहे की ते कशा पद्धतीने थांबवलं जातं। भारतीय राज्यघटनेचं कलम 19(1)(ब हे प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आणि निशस्त्रपणे एकत्र येऊन आंदोलन करण्याचा अधिकार देतं। हो, हा अधिकार पूर्णपणे अमर्याद नाहीये। सार्वजनिक सुव्यवस्था आणि सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासन निर्बंध लागू करू शकतं। पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बळ वापरण्याचा देखील अधिकार असतो। पण काही तज्ञांच्या मते तो वापर आवश्यक, कायदेशीर आणि प्रमाणबद्ध असणं देखील अपेक्षित आहे। सामान्यतः जमावाला आधी इशारा देणं, पांगण्याची संधी देणं आणि शेवटचा पर्याय म्हणूनच बळाचा वापर करणं ही तत्त्व पाळली जाण्याची अपेक्षा असते। या आंदोलनात ही तत्त्व पाळली गेली का? हा मूळ प्रश्न आहे। याच प्रश्नावर आता आपण चर्चा करणार आहोत। तर आता याच कारणामुळे या सगळ्या प्रकरणाची दखल अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया आणि ह्युमन राईट वॉच यांनी घेतलेली आहे। अॅम्नेस्टीने शांततापूर्ण आंदोलनकर्त्यांवर अनावश्यक आणि अत्याधिक बळ वापरल्याच्या वृत्तांबाबत चिंता व्यक्त केली आहे। त्यांनी स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीची मागणी देखील केली आहे। ह्युमन राईट्स वॉचनेही पोलिसांनी संयम बाळगावा, इंटरनेट सेवा पूर्ववत करावी आणि नागरिकांचा शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार सुरक्षित ठेवावा असं म्हटलं। दरम्यान दिल्ली पोलिसांनी संसदेकडे मोर्चा काढण्याची परवानगी दिली नव्हती। काही वृत्तांनुसार काही आंदोलनकर्त्यांकडूनही बॅरिकेड्स तोडण्यात आणि दगडफेक झाल्याचा दावा सध्या करण्यात आलेला आहे। या सर्व घटनांची संपूर्ण आणि निष्पक्ष चौकशी होणं सध्या महत्त्वाचं आहे, जेणेकरून नेमकं काय कारण होतं, काय नेमकं घडलं हे सगळं स्पष्ट होऊ शकेल। आजचा हा प्रश्न फक्त नीटचा नाहीये, फक्त एका विद्यार्थ्याचा नाहीये, फक्त एका सरकारचा नाहीये, फक्त प्रश्न आहे
देशात मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा. जर विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याबद्दल रस्त्यावर उतरावं लागत असेल तर ही केवळ त्यांची हार नाही, तर हा संपूर्ण व्यवस्थेसाठी आत्मपरीक्षणाची वेळ आहे. लोकशाहीची खरी ताकद विरोधी मत दाबण्यात नसतं, तर ते ऐकण्यात असतं. आणि सरकार किती मोठं आहे हे फक्त विकास कामांवरून नाही, तर टीका आणि आंदोलनाला ते किती संयमाने हाताळतायत यावरून देखील ठरवलं जातं. आता तुमच्यासाठी काही प्रश्न आहे. तुमच्या मते शांततापूर्ण आंदोलन आणि कायदा आणि सुव्यवस्था याबाबत योग्य समतोल कसा साधला गेला पाहिजे? विद्यार्थ्यांच्या या आंदोलनावर झालेली पोलिसांची कारवाई ही योग्य होती का, की अधिक संयम दाखवता आला असता? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी याच्या संबंधित प्रश्नांवर सरकारने संवादाला अधिक प्राधान्य द्यायला हवं होतं का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.